नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर ऑब्व्हियस आहे की जे या आधी आयोगाने काय प्रश्न विचारलेत, कसे विचारलेत याचा ट्रेंड समजून घेणं फार जास्त गरजेचं आहे. कारण एमपीएससी असेल किंवा युपीएससी असेल, सिलेबस तर खूप वास्ट आहे. काही ठिकाणी तर अँबिग्युटी भरपूर जास्त आहे. स्पेसिफिकली प्रिलिमच्या सिलेबसमध्ये, पण मेन्समध्ये थोडंसं डिटेल दिलंय. त्यामुळे सिलेबस आणि त्यासोबत या आधी आयोगाने विचारलेले प्रश्न यांचा जर तुम्ही प्रॉपर अनालिसिस केला तर नक्की एखाद्या विषयाचा अभ्यास चांगला होऊ शकतो. आणि आज आपण तेच करणार आहोत की आपल्या मेन्स मध्ये GS3 आहे, राईट. आणि GS3 मध्ये दोन तीन नाही, जवळपास 5 ते 6 लहान 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 टॉपिक आहे, सब्जेक्ट आहे, असं आपण म्हणू. इकॉनॉमिक्स आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे ना, आणि सायन्स टेक पण आहे, करेक्ट. मग आता अशा वेळेस यामध्ये GS3 मध्ये जो सायन्स टेकचा भाग आहे त्यावर नेमके किती प्रश्न विचारले जाणार? कारण GS3 मध्ये तर 20 विचारले जाणार, पण सायन्स टेक वर किती विचारले जाणार हे आपल्याला माहिती आहे का? हे आयोगाने दिले का? आयोगाने हे दिलेलं आहे, पण हे दिलेलं नाही आहे. तर आपण ते पण समजून घेऊ. प्रश्न नेमके कसे, सिलेबस काय आहे आणि त्या सिलेबसवर नेमके कसे प्रश्न विचारले जाणार, नेमका काय ट्रेंड आहे तो पण समजून घेऊ. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर एमपीचा तर एकच पेपर झाला, ट्रेंड कुठून आला? तर नक्कीच आपण युपीएससीचा मागील काही वर्षाचा ट्रेंड घेणार आहोत आणि एमपीएससीने मागच्या वर्षी काय प्रश्न विचारले ना ते पण समजून घेऊ, करेक्ट. म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला फार सोपे होईल. जेव्हाही तुम्ही अभ्यास करताय प्रत्येक त्या प्रश्नांमध्ये काय मायक्रो थीम आहे ते समजून घेऊ आपण. बस अकॉर्डिंगली अभ्यास करा, जास्तीत जास्त मार्क मिळतील याची खात्री आहे. ठीक आहे, चलो सुरू करू आपण. सो इथं माझा नंबर दिलाय. काही क्वेरीज असतील तुम्हाला तर यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. इव्हन आता पूर्व परीक्षा झालेली आहे, काही जण बाउंड्रीवर असतील, जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे त्याच्या, तर काही जणांना चांगले मार्क्स असतील. मी तुम्हाला हे म्हणतोय की आतापासूनच मेन्सची तयारी सुरू करा, जरी तुम्ही बाउंड्रीवर असणार तरी पण. जर समजा की बॅड लक आहे आणि यावर्षी नाही झालं, पण पुढच्या वर्षीचा मेन्सची तयारी आताच होऊन राहील. आणि एक लक्षात ठेवा की डिसेंबर पर्यंत जो तुमचा टाइम आहे तो खरं तर मेन्ससाठी आहे. या पिरियड मध्ये जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर मी तुम्हाला खात्री देतोय की जर तुम्ही पास झाले तर चांगल्या रँकिंग पास होणार. नाही तर जसं 2025 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलं की प्रिलिम झाल्यानंतर मेन्स अभ्यास सुरू केलं आणि त्यातही काहींनी तर तेव्हा सुरू केलं यावेळेस प्रिलिमचा रिझल्ट लागला, असे पण बरेच होते. ही चूक करू नका. सिलेक्शन होण्याचे चान्सेस फार कमी होतील आणि झालं तरी पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की मेन्स मध्ये चांगले मार्क्स मिळणार नाही, रँक चांगली येणार नाही. आणि म्हणून आतापासूनच अभ्यास सुरू करायचा. बाकी अजून तुम्हाला काही डिस्कस करायचंय, काही कॉल, काही बोलायचं आहे, काही स्ट्रॅटेजी बद्दल डिस्कस करायचं, डायरेक्ट माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. सोबत मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. ठीक आहे. आणि इथं टेलिग्राम चॅनल दिलेला आहे ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, PDF आहेत, सर्व तुम्हाला मिळतील. चला सुरुवात करू. आधी आपण सिलेबस पाहतो. एमपीएससी आणि युपीएससीचा सिलेबस सारखाच आहे, काही वेगळं नाही. इथं मी मराठीत आहे, म्हणजे काहीतरी एमपीएससीचा जो आयोगाच्या सिलेबस मध्ये तो आहे. इथं काय दिले बघा सिलेबस. पहिला मुद्दा काय दिले थोडक्यात याला नोट करून घ्या. पहिला दिले की विज्ञान व तंत्रज्ञान, घडामोडी व त्यांचे उपाययोजन आणि दैनंदिन जीवनातील परिणाम. ठीक आहे. घडामोडी म्हणजे काय तर करंट अफेअर्स आहेत, सरळ सरळ इथं. दैनंदिन जीवनातील परिणाम डायरेक्ट यावर्षी एमपीएससी मध्ये PYQ आहे 2025 मध्ये. ठीक आहे. की नेमकं सायन्स टेक आपल्या लाईफमध्ये कसा परिणाम करतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की एआयचा परिणाम काय सांगता येईल की नाही, आणि दैनंदिन जीवनात परिणाम करतोय की नाही, मोबाईल आहे, इंटरनेट आपल्या दैनंदिन जीवनात परिणाम करतोय की नाही, तुम्ही हे जे ऑनलाईन शिकताय कशामुळे, सायन्स टेकमुळे, बस त्याच गोष्टी आहेत तिथं, करेक्ट. सो करंट अफेअर्स आहे, म्हणजे नेमकं सायन्स टेक मध्ये काय सुरू आहे आणि त्यासोबत त्याचा परिणाम आपल्या आयुष्यात कसं होत आहे तो. दुसरा मुद्दा आहे काय, विज्ञान व तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी. डायरेक्ट यावर आयोगाने एक PYQ टाकलाय. तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण हा पण PYQ मध्ये आहे आणि नवीन तंत्रज्ञानाचे विकसित करणे हा पण PYQ मध्ये आहे. ठीक आहे. काय काय दिले, भारतीयांनी नेमकं काय कामगिरी केली आतापर्यंत ते, नवीन तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण ज्याला इंडिजिनेशन ऑफ टेक्नॉलॉजी म्हणतात, यावर सेशन मी ऑलरेडी आधीच घेतलेला होता. आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे तो पण आहे. म्हणजे काय तर नवीन नवीन जे टेक्नॉलॉजी आहे, जसं नॅनो टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे ना, या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च करणे, नवीन टेक्नॉलॉजी तयार करणे, त्या गोष्टी. आणि तिसऱ्या पॉईंट मध्ये काय दिले, माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, रोबोटिक, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान क्षेत्रामधील जागरूकता आणि बौद्धिक मालमत्ता हक्काशी संबंधित समस्या. ठीक आहे. म्हणजे ह्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि यासोबत काय तर बौद्धिक
मालमत्ता हक्क, ज्याला IPR म्हणतात, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणतात, त्यावर यावर प्रश्न आहे. म्हणजे आयोगाने सरळ सांगतोय मी यावर्षी काय केलं, 2025 मध्ये काय केलं होतं आयोगाने, अगदी सरळ सोपा प्रश्न पेपर आहे तो तयार केला होता. 3 घटक आहेत, 3 घटकावर 3 प्रश्न तयार केलेत आणि बनवलंय. मी तुम्हाला प्रश्न दाखवणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे वळू. जर युपीएससीचा, कारण आपल्याकडे एमपीएससी तर एकच वर्षाचा पेपर आहे, जर आपण युपीएससीचा जर अनालिसिस केलं तर आपल्याला काय आढळतं, काय पाहायला मिळतं माहित आहे की सिलेबस मध्ये आपल्याला हे जरी 3च मुद्दे असले तरी पण त्या प्रश्नांना थोडंसं आपण डिवाइड करू की नेमका आयोग कसे प्रश्न विचारत आहे. आयोग एकतर करंट अफेअर्स म्हणजे युपीएससी म्हणतोय मी की युपीएससी मध्ये मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला करंट अफेअर्सवर पाहायला मिळतील. मॅक्झिमम लक्षात ठेवा, मेन्स मध्ये कुठेही करंट अफेअर्स उल्लेख केलेला नाहीये, पण करंट अफेअर्सशी लिंक्डच प्रश्न असतात. इमर्जिंग टेक्नॉलॉजीज की नवीन नवीन टेक्नॉलॉजीज कोणत्या येत आहेत, कोणत्या न्यूज मध्ये आहेत ते विचारले जाणार. अप्लिकेशन ऑफ पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी की कोणत्या टेक्नॉलॉजीचा नेमका कुठं वापर होतो. जसं फॉर एक्झाम्पल म्हटलं मी एआयचा वापर हा शेतीसाठी कसा करता येईल, आपल्याला आयओटीचा वापर हा शेतीसाठी कसा करता येईल, राईट, फार्मरसाठी आहे किंवा मेडिकल सेक्टरमध्ये कसा वापर करता येईल, या प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. दुसरं इश्यूज, चॅलेंजेस अँड लिमिटेशन्स ऑफ टेक्नॉलॉजी, ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी सांगितल्यात, हा बघा ह्या ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी सांगितल्या ना, माहिती तंत्रज्ञान म्हणजे आयटी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अवकाश म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी, संगणक म्हणजे कम्प्युटर, रोबोटिक्स आहे, सूक्ष्म म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, यांचे काय इश्यूज आहेत, काय चॅलेंजेस आहेत, या सर्व टेक्नॉलॉजीचे काय लिमिटेशन्स आहेत, सर्व इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर काय तर गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहेत. एखादी जर गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह असेल, जसं रिसेंटली युपीएससी मध्ये सेमी कंडक्टर मिशन बद्दल आयोगाने प्रश्न विचारला, कारण मागच्या 2-3 वर्षापासून आणि असं समजा की पुढचे अजून 4-5 वर्ष सेमी कंडक्टर न्यूज मध्ये राहणारच आहे. ठीक आहे, तो असे जे काही मिशन वगैरे असतात त्यावर आयोगाने प्रश्न विचारले. सो आयडिया तुम्हाला आली असेल की जरी सिलेबस जरी फक्त 3 पॉईंट जरी असले तरी पण मोठा मोठा तुम्हाला वरून काय तर असे हे सगळे मुद्दे सायन्स टेकशी रिलेटेड तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि यातला थोडा 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 भाग परीक्षेची डिमांड समजून तुम्हाला उत्तर लिहायचंय. बरोबर, चला आता सर्व जे टॉपिक आहेत ना ते आपण डिवाइड करू, पण त्याआधी हे समजून घेऊ की किती प्रश्न विचारले. GS3 मध्ये काय म्हटलं मी तुम्हाला, एमपीएससी मध्ये किती विचारले जाणार, तर 20 प्रश्न विचारले जाणार. किती, 20 प्रश्न. आता या GS3 मध्ये 4-5 घटक आहेत, पण मग सायन्स टेक मध्ये स्पेसिफिकली किती विचारले जाणार. युपीएससीचा जर आपण ट्रेंड जर पाहिला तर 2021 मध्ये 4 प्रश्न आहेत, 22 मध्ये 3 प्रश्न आहेत, 23 मध्ये 3 प्रश्न आहेत, 24 मध्ये जो GS3 मध्ये प्रश्न आहे ते 4 आहेत, पण सायन्स टेक आणि एथिक्स असा मिळून 2 प्रश्न एथिक्सच्या पेपरमध्ये विचारले. का, कारण एआय आहे ना, एआयचा परिणाम ऑब्वियस आहे की एआय चांगला आहे, वाईट आहे, एआयचे काय दुष्परिणाम आहेत, एआयचा कसा मिसयूज होतोय, हे एथिक्स मध्ये कव्हर करता येईल. ठीक आहे, चला आपण कन्सिडर करू की काय तर 4च प्रश्न एथिक्स आपण सध्या बाजूला ठेवू आणि 2025 मध्ये किती तर 4 प्रश्न. म्हणजे युपीएससी मध्ये आपल्याला ट्रेंड काय पाहायला मिळतो, 3 ते 4 प्रश्न. एमपीएससी मध्ये किती प्रश्न आयोगाने 2025 मध्ये विचारले, तर ते लक्षात ठेवा 3 प्रश्न. मी तुम्हाला सरळ सांगतोय की 3 घटक आहेत सिलेबस मध्ये, 3 घटकांवर 3 प्रश्न. ठीक आहे, दोन्ही पण बघू आपण की आयोगाने कशा कशावर भर दिले. आधी युपीएससीचा बघा की युपीएससीचे जर मी हे मागच्या काही वर्षाचे पेपर जर मी पाहिलेत आणि त्यात कोणकोणत्या घटकांवर प्रश्न विचारलेत तर ते आपल्या काय लक्षात येतात बघा. पहिला बघा, पहिला काय आहे, डिजिटल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान. बरं, 13 पासून 25 पर्यंतचा हा अनालिसिस आहे बरं का. सर्वात जास्त प्रश्न कशावर विचारले की जे इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत. म्हणजे सरळ सांगतोय मी की करंट अफेअर्स मध्ये कोणते टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा चांगला अभ्यास करायचा, सर्वात जास्त प्रश्न यावर. म्हणजे करंट अफेअर्स आता युपीएससीचा आहे त्यामुळे हा थोडासा ट्रेंड लक्षात ठेवा, हळूहळू एमपीएससी मध्ये येईल, पण मोस्ट प्रोबॅबली एमपीएससी मध्ये सध्या तरी स्टॅटिक विचारल्या जाईल. पण जर काही न्यूज मध्ये आहे तर तेवढं करायला काही आपल्याला प्रॉब्लेम नाहीये, तेवढं नक्कीच आपल्याला करायला पाहिजे. जैव तंत्रज्ञान आणि आरोग्य, ठीक आहे, म्हणजे बायोटेक्नॉलॉजी आणि हेल्थ मध्ये कसा आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल त्यावर दुसऱ्या नंबरला आहे. अंतराळ म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी, कारण दरवर्षी काही ना काही तुम्ही इस्रोची किंवा स्पेस सेक्टरशी रिलेटेड न्यूज मध्ये नक्की पाहायला मिळतं आणि म्हणून तिसऱ्या नंबरला काय तर हा परत करंट अफेअर्स मध्ये असेल तर नक्की करायचा आहे. चौथ्या नंबरला आहे ऊर्जा तंत्रज्ञान म्हणजे एनर्जी, 5 प्रश्न आहेत. बौद्धिक संपदा हक्क आणि नवोन्मेष म्हणजेच इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे, नवीन रिसर्च करणे आहे.
आणि IPR आहे त्यावर 5 प्रश्न आहे. यावर्षी आयोगाने सुद्धा प्रश्न विचारले. कृषी व ग्रामीण तंत्रज्ञान 4 प्रश्न आहे. मूलभूत विज्ञान व साहित्य 2 प्रश्न आहे. संरक्षण सामरिक तंत्रज्ञान 1 प्रश्न, जल व पर्यावरण 1 प्रश्न, वाहतूक आणि पायाभूत काय तर 1 प्रश्न. सो या पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारलं. आपण चला इथपर्यंतचे कन्सिडर जरी केले तर आपल्याला काय लक्षात येत आहे इथपर्यंत की सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजी म्हणजे करंट अफेअर्स, आणि बाकी काही इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी जसं बायोटेक्नॉलॉजी आहे, स्पेस टेक्नॉलॉजी आहे, एनर्जी आहे आणि IPR आहे. यावर आयोगाचा म्हणजे UPSCचा भर जास्त आहे. ठीक आहे. MPSC 2025 पासून पहिल्यांदाच आता पॅटर्न चेंज झालाय, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पहिल्यांदाच झालाय. तर बघा हा इथं ना काही थिंग्स पण दिलेली आहे UPSC चे. स्पेस टेक्नॉलॉजी भरपूर प्रश्न असतात आणि करंट अफेअर्स मोस्ट ऑफ द असतात. ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी नेहमी न्यूज मध्ये असतं. नेक्स्ट बायोटेक्नॉलॉजी आणि हेल्थ फोकस ऑन बेसिक्स वर जास्त फोकस करा, पण इथं करंट अफेअर्स कमी असणार आहे. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी शांती बिल यावर्षी मागच्या वेळेस न्यूज मध्ये होतं, त्यामुळे मला असं वाटत होतं की त्यावर विचारेल, पण आयोगाने MPSC ने जो स्टॅटिक जो भाग होता सिलेबसचा जो सिलेबस स्पेसिफिक दिले ना, बस त्यावरच प्रश्न विचारले. त्यानंतर डिफेन्स टेक्नॉलॉजी नेहमी न्यूज मध्ये असतं, पण या डिफेन्स मध्ये एक नेहमी चर्चेत असतो तो म्हणजे स्वदेशीकरण, इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी. स्पेसिफिक आहे म्हणजे असतं तर तो सगळ्याच टेक्नॉलॉजीमध्ये, पण डिफेन्स मध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण. नॅनो टेक्नॉलॉजीचे बेसिक्स अभ्यास करा. फार काही तुम्हाला न्यूज मध्ये पाहायला मिळणार नाही, त्यामुळे बेसिक्स चांगले करून ठेवायचे. एनर्जी रिसोर्सेस आहेत. आयोगाचा जो फोकस आहे हा, आणि हा एक आता न्यूज मध्ये पाहायला मिळतंय. मी परत सांगतोय की हा ट्रेंड कशाचा आहे, UPSCचा आहे. आयोगाच्या पेपरमध्ये म्हणजे UPSC मध्ये हे पाहायला मिळते आणि खूप जास्त चर्चेत आहे, सगळीकडे चर्चेत आहे, अख्ख्या जगामध्ये चर्चेत आहे. कारण शिफ्ट आपण नॉन रिन्युएबल पासून रिन्युएबल कडे जातोय, त्यामुळे हा शिफ्ट किंवा रिन्युएबल वर प्रश्न ते एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. आणि इथूनच म्हणून कॉन्सेप्ट येतो काय तर एनर्जी सिक्युरिटी. कारण आज आपण बघतोय की आज आपण दुसऱ्यावर डिपेंडंट आहोत पेट्रोल डिझेल गॅससाठी, तर काय प्रॉब्लेम होत आहे. म्हणून काय तर एनर्जी सिक्युरिटी यासाठी बेस्ट पर्याय आहे की आपल्याला रिन्युएबल म्हणजे सूर्यप्रकाशाचा वापर करावा लागेल, त्यापासून इलेक्ट्रिसिटीचा वापर करावा लागणार आहे. राईट. भारतातच कसं जास्तीत जास्त एनर्जी तयार करता येईल याचा विचार करावा लागणार आहे, त्याला आपण एनर्जी सिक्युरिटी म्हणू. सो UPSCचा यावर पण फोकस आहे. IPR इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स UPSCचा पण फोकस, MPSC ने पण प्रश्न विचारलाय. आणि टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स फॉर एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम, एन्व्हायरमेंट रिलेटेड काही पोल्युशन पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी कसा आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल ते विचारलेला. ठीक आहे. सो हा अनालिसिस किंवा हा पूर्ण जो ट्रेंड आहे किंवा अभ्यास करायचा आहे, प्रत्येक घटकावर कसा फोकस करायचा आहे, हे UPSCच्या प्रश्नांवरून काढलेला माझा अनालिसिस आहे. ठीक आहे. आता जर मी MPSC कडे वळलो आणि तुम्हाला काय म्हटलं 3च मुद्दे आहेत. 3 मुद्दे कोणते आहेत परत एकदा मी तुम्हाला सिलेबस दाखवतोय बघा. फक्त 3 मुद्दे आहेत. एकदा बघा सिलेबस काय आहे. पहिला दिलंय की विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी त्यांचे उपाययोजन दैनंदिन जीवनातील परिणाम. ठीक आहे. मी याला एक काहीतरी आपण नाव देऊ, डे टू डे लाईफ मधील. ठीक आहे. डे टू डे लाईफ, आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होत आहे, कोणकोणत्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत ते, आणि यामध्ये करंट अफेअर्स पण येणार. ठीक आहे. नेक्स्ट दुसऱ्या पॉइंट मध्ये काय आहे की भारतीयांची कामगिरी, स्वदेशीकरण, नवीन तंत्रज्ञान म्हणजे इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, आणि तिसऱ्यामध्ये दिले की वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आणि IPR. ठीक आहे. आता बघा प्रश्नाकडे वळू आपण, म्हणजे तुम्हाला क्लिअर लक्षात येईल की आयोग कसे प्रश्न विचारतोय. मी तुम्हाला म्हटलं ना 3 प्रश्न आहेत, 3 प्रश्न आहेत आणि सिलेबस मध्ये 3 पॉइंट्स आहेत. डायरेक्ट यावर आयोगाने प्रश्न विचारले. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कामगिरीच्या संदर्भात सरळ दिले भारतीय कामगिरी. महाराष्ट्रातील संशोधन संस्था, जसं फॉर एक्झाम्पल मुंबईला BARC आहे, बार्क ज्याला म्हणतात, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, या प्रकारचे. सार्वजनिक उपक्रम, तांत्रिक उपक्रमांचे योगदान स्पष्ट करा. या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण बघा, सिलेबस मधीलच नाव आहे. ठीक आहे. आणि हा भारतीयांची कामगिरी हा एक सिलेबस मध्ये नाव आहे. नेक्स्ट, आणि स्थानिक गरजानुसार नवीन तंत्रज्ञान विकसित करणे याचे महत्व विशद करा. राईट. आता काय लक्षात येते, कोणता पॉइंट आहे हा, सेकंड पॉइंट आहे सिलेबस मध्ये. बरोबर. किती डायरेक्ट प्रश्न विचारलाय सिलेबसवर, किती डायरेक्ट विचारलाय. आणि प्रत्येक पॉइंट घेऊन मी ज्यावेळेस बॅच झालेली होती, आपली गुरुकुलची बॅच झाली होती, प्रत्येक पॉइंटला घेऊन मी एक्सप्लेन केलेलं होतं. काय करायचं होतं, थोडा थोडा डेटा कलेक्ट करून आपल्याला आन्सर जनरल रेडी करायचे असतात. बरोबर. सो हे लक्षात ठेवा.
नेक्स्ट दुसरा बघा प्रश्न आयोगाने एमपीएससीने कसा विचारलाय. विज्ञान तंत्रज्ञानातील अलीकडील घडामोडींचा महाराष्ट्राचा सामाजिक आर्थिक किंवा प्रशासकीय वास्तवावर होणारा परिणाम विश्लेषणात्मक पद्धतीने स्पष्ट करा. तो अलीकडील घडामोडी म्हटलं म्हणजे करंट अफेअर्स पहिलाच पॉईंट आहे. म्हणजे हा पहिल्या पॉईंटवर डायरेक्ट प्रश्न आहे. या घडामोडी दैनंदिन जीवनात कसा प्रकारे प्रतिबिंबित होतात हे उदाहरणासह स्पष्ट करायचे. म्हणजे परत काय लक्षात येते, क्लिअर पहिल्या पॉईंटवर हा एक प्रश्न आहे. लक्षात येते की नाही. त्यामुळे सिलेबसला प्रॉपर डिकोड करा, कुठंच बाहेर जात नाही. सिलेबस समजून घ्या, राईट. थोडंसं त्यामध्ये आता आपल्याला ऑब्विस आहे की युपीएससीची जोड द्यावी लागणार आहे. युपीएससी कशावर प्रश्न विचारताय, कोणत्या घटकावर प्रश्न विचारताय हे समजून घ्यावं लागणार आहेच आपल्याला. ठीक आहे. आणि आता तिसरा बघा, तिसरा प्रश्न काय राहिला, तिसरा पॉईंट ना बघा, तिसरा पॉईंट हा बघा, माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक, जैवतंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी प्रगत क्षेत्राबाबत सामाजिक जागरूकतेचे महत्व स्पष्ट करा. महाराष्ट्रातील संशोधन नवोन्मेष म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी तयार करणे, उद्योजकतेच्या संदर्भात या क्षेत्राशी बौद्धिक संपदा हक्कांशी, ज्याला आपण आयपीआर म्हणतो, राईट. आणि हा सुद्धा कोणत्या पॉईंट मध्ये आहे, ऑब्वियस आहे थर्ड पॉईंट मध्ये आहे. निगडीत प्रमुख समस्या चर्चा करायच्या. तो आय होप की तुम्हाला लक्षात आलं असेल की आयोग आणि एमपीएससीने कसे डायरेक्ट प्रश्न, डायरेक्ट स्टॅटिक प्रश्न किंवा डायरेक्ट सिलेबसतून घेतलेले प्रश्न आहेत तर ते विचारलेले होते. बरोबर. बस याच आधारावर आपण तयारी करणार आहोत, राईट. प्रॉपर सिलेबस डिकोड करायचा आहे आणि त्यावरच प्रश्नांची प्रॅक्टिस आहे ती करायची आहे, त्यावरच आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे. बस तुम्ही पण तेच करा. आणि जर तुम्हाला प्रॉपर, कारण मेन्स आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस शिवाय तर होणार नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला प्रॉपर जर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस जर करायची असेल तर आपली मग मागच्या वर्षी जसं गुरुकुल प्रोग्राम होता, या वर्षी पण आपण सुरू केलेला आहे. मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी उशीर केला होता, रिझल्टची वाट पाहिलं आणि मग त्यांना लक्षात आलं की अरे मला वाटत नव्हतं की क्लिअर होईल म्हणून, आणि काहीतरी क्लिअर झाला आणि मग त्यांनी बॅच लावली. राहिला फक्त 1-1.25 महिना काहीतरी बाकी होता परीक्षेला. बरोबर. त्यातही आयोगाने एक बरं केलं होतं की परीक्षा महिनाभर चालवली है ना, दर विकेंडला पेपर होते. त्यामुळे एक थोडासा आन्सर रायटिंग करायला थोडासा चान्स मिळाला, वाव मिळाला, टाइम मिळाला आपल्याला, असं आपण म्हणू. पण ती जी चूक त्यावेळेस आपण केलेली होती, तुम्ही केलेली होती, हे आता करू नका. जरी तुम्हाला काय म्हटलं मी की बाउंड्रीवर जरी आहे, चांगले मार्क्स आहेत, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण जो एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे आणि त्याच्या बाउंड्रीवर जरी असेल तरी पण रायटिंग प्रॅक्टिस सुरू करा. ते सुरू करायचं आहे. कारण काय, कारण आता जर तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस जर करताय ना, तर एक लक्षात ठेवा की हे एक स्किल आहे. हे जर आता जर बिल्ड झालं ना, तुम्हाला पुढच्या वर्षासाठी कामात येणारच आहे. त्यामुळे जेवढा अभ्यास आता होईल, असं समजा की मला मेन्स द्यायचंच आहे आणि त्याच ऍटिट्यूड जर तुम्ही अभ्यास केला, खूप चांगला अभ्यास होईल. का, कारण आपली सायकोलॉजी तशीच काम करते. आणि म्हणून आता मेन्सचा बेस्ट टाइम आहे. म्हणजे मी तरी म्हणणार की आता जरी कोणी नवीन जरी विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतोय ना, मी म्हणणार की आधी मेन्स करा, डिसेंबर पर्यंत मेन्स करा आणि मग आपल्या प्रिलिमच्या मागे लागा, राईट. त्यामुळे हा बेस्ट टाइम आहे आणि म्हणूनच आपला गुरुकुल प्रोग्राम आता सुरू होतोय. बघा, यामध्ये तुम्हाला काय मिळणार, तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली लाईव्ह क्लासेस तर असतील, प्रत्येक उत्तरावर वैयक्तिक मूल्यांकन मिळेल. म्हणजे तुमचं उत्तर चेक करून दिलं जाईल आणि त्या उत्तरात काय चेंज करायचे, काय तुम्हाला करेक्ट करता येईल, काय अजून चांगलं उत्तर लिहिता येईल, कसे डायग्राम काढायचे हे सांगितलं जाईल. पीवायक्यूचं सखोल विश्लेषण मिळेल, मॉडेल आन्सर आहेत ते मिळेल. त्यानंतर वेळ व्यवस्थापन म्हणजे टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, लक्षात ठेवा 7 ते 8 मिनिटांमध्ये तुमचा एक प्रश्न लिहून व्हायलाच पाहिजे. रोज एवढे प्रश्न लिहायचे आहेत, 7 ते 8 मिनिटांमध्ये व्हायलाच पाहिजे. तासभरामध्ये विचार करा की किती होणार ते. आता 8 × 7 = 56 म्हणजे एका तासामध्ये तुमचे 7 ते 8 प्रश्न व्हायला पाहिजेत. एवढी स्पीड वाढवायची आहे आणि त्यातही क्वालिटी आन्सर्स लिहायचे आहे. नेक्स्ट, उत्तर लिहिण्यासाठी प्रभावी स्ट्रॅटेजी तुम्हाला दिल्या जाईल. प्रत्येक उत्तरात आकडेवारी आहे, तथ्य आहे, उदाहरणे आहे, प्रभावीपणे कसे समाविष्ट करण्यात येतील हे याचं प्रशिक्षण दिलं जाईल. का, कारण त्यामुळे व्हॅल्यू ऍडिशन होईल आणि आपल्याला जास्त मार्क्स मिळतील. एमपीएससी परीक्षेसाठी तयारी केलेल्या स्टँडर्ड आन्सर रायटिंग फ्रेमवर्क आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड केलेला. यासाठी काय करायचंय, आपला गुरुकुल प्रोग्राम आहे तो जॉईन करायचा, जो स्पेसिफिकली डेडिकेटेड मेनसाठी आहे. माझा नंबर स्क्रीनवर आहे, यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला. आणि जर अगदीच कोणी नवीन विद्यार्थी असतील तर त्यांना मी सांगू इच्छितो की आता पहिली जी बॅच होती आपली स्वराज्य बॅच ती फुल झालेली आहे आणि आपण आता नवीन बॅच सुरू केली 2.0 स्वराज्य 2.0. यामध्ये जे स्वराज्य पहिल्या बॅच मध्ये फॅसिलिटीज होते की बेसिक पासून कव्हर होणार, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस होईल, 18 बुक तुम्हाला मिळतील,
प्री मेन सर्व सिलेबस कव्हर होईल. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स आहेत, लाईफ टाइम साठी व्हॅलिडिटी आहे, सर्व असेल. पण यासोबत तुम्हाला अजून एक सांगतोय मी की इथं आपण 2 पॉइंट्स अजून एक्स्ट्रा ऍड केलेत, की आपण 2 मेंटॉर्स इथं तुम्हाला ऍड केलेत जे सिलेक्टेड आहेत ऍज अ डेप्युटी कलेक्टर, सिलेक्टेड आहेत ऍज अ डेप्युटी कलेक्टर, आणि ते तुम्हाला मेंटॉर म्हणून मिळणार आहे. राईट, म्हणजे जे अधिकारी आहेत जे सिलेक्टेड त्यांच्या मेंटरशिपच्या अंडर तुमचं प्रॉपर प्लॅनिंग आहे, प्रॉपर तयारी आहे ती करून घेतल्या जाणार आहे. यासोबतच आपलं काय होतं की सोमवार ते शुक्रवार आपण फक्त काय करतोय की क्लासेस घेतो. काही डाऊट असेल तर आता तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, कारण दर शनिवारी जो तुमचा टॉपिक सुरू आहे, जो सब्जेक्ट सुरू आहे त्या रिलेटेड तुमचे जे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे ना ते पण होते. सो हे पॉईंट सुद्धा ऍड केले आणि बाकीचे तर आहेतच आपले. राईट, आय होप की क्लिअर झालं असणार. आणि जर तुमच्यापैकी कोणी कंबाईनला फक्त टार्गेट करत असेल, हा हे लक्षात ठेवा की हा जो प्लॅन आहे ना आपला गुरुकुलचा प्लॅन आहे. प्रत्येक विषयानुसार फॅकल्टी आहे, किती लेक्चर्स असतील आणि किती तास त्यासाठी दिले जाणार, कोणत्या तारखेपासून सुरू होईल आणि कोणत्या तारखेला संपणार, प्रॉपर डेडिकेटेड प्लॅन आहे. मी म्हणणार की 26-27 दोन्ही विद्यार्थ्यांनी जॉईन करायला पाहिजे असा प्रोग्राम आहे हा. ठीक आहे. आणि कंबाईनची सुद्धा बॅच आपल्याकडे बेसिक पासून सर्व इथं पण कव्हर होईल. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स इथं पण मिळेल आणि भरपूर डिस्काउंट प्लस नो कॉस्ट ईएमआय. बाकी फीचर्स स्क्रीनवर आहे ते तुम्हाला आहे. आय होप की क्लिअर झालं असणार. काही कोणतेही डाऊट आहे, इव्हन बॅच जरी जॉईन करायचंय, माझा जो नंबर दिले स्क्रीनवर त्यावर कॉन्टॅक्ट करा. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.